नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आजची अपडेट आहे BMC संदर्भात म्हणजेच बृहद मुंबई महानगरपालिकेच्या भरती संदर्भातील. तर BMCची परीक्षा ही 2024 मध्ये झाली होती आणि त्या संदर्भातीलच आता नोटीस या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे संपूर्ण नोटीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती असो किंवा अपडेट असो आपल्याकडून मिस होणार नाही. तर आता जाऊया आपण नोटीसकडे. इथे पहा, नोटीस जी आहे ती BMC कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वरतीच तुम्ही पाहू शकता. बृहद मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते सूचनापत्र आहे 18/2/2025. म्हणजे ही अपडेट कालच्या संदर्भात होती, पण काल आपण यावर व्हिडिओ बनवला नाही, त्यामुळे आता ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे. इथे पहा, दिनांक 16/9/2024 अन्वय बृहद मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या पदाकरिता 178 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि 10/12/2024 रोजी 26 जिल्ह्यातील 50 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुद्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे 17 अन्वय दिनांक 18/12/2024 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 21/12/2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि तदनंतर सुधारित सूचनापत्र. या ठिकाणी पहा, ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर तालिकेतील आक्षेपविहीत शुल्काचा भरणा करून नोंदवण्याचे उमेदवारांना सूचित करण्यात आले होते. म्हणजे यापूर्वी आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली होती. फर्स्ट आन्सर की अगोदर लाईव्ह करण्यात आली, त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी लिंक ओपन करून दिलेली आहे किंवा आपल्याला पर्याय त्या ठिकाणी दिला होता त्यांनी. तर त्यामध्ये उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने सेकंड रिस्पॉन्स शीट 7 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता बृहद मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर लाईव्ह करण्यात आली होती. 7 फेब्रुवारीपासून तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा सुधारित उत्तर तालिका जी आहे ती लावण्यात आली. यापूर्वी पहा मित्रांनो, हीच परीक्षा नाही तर अनेक TCSने घेतलेल्या परीक्षा आहेत, त्यामध्ये फर्स्ट आन्सर की तर लागतेच, पण जेव्हा सेकंड आन्सर की सुद्धा लावण्यात येते त्यामध्ये देखील काही चुका आपल्याला आढळून आलेल्या आहेत. तलाठीमध्ये असो किंवा आरोग्य विभाग असो किंवा जलसंपदा विभाग भरती असो, अशा विविध परीक्षांमध्ये कितीतरी शिफ्टमधले प्रश्न रद्द होतात, कितीतरी प्रश्नांमध्ये चुका त्या ठिकाणी असतात. तर इथे सर्रास चुकी जी आहे ती पेपर सेट करणाऱ्या कंपनीची आहे किंवा पेपर सेटरची आहे. त्यांना जर 100 प्रश्न देखील नीट काढता येत नसतील, तर मग ते पेपर सेटर कसे? तर इथे पहा, कारण की यामध्ये नुकसान कोणाचं आहे? ना कंपनीचं नुकसान आहे, ना विभागाचं नुकसान आहे. यामध्ये नुकसान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचं. प्रश्न रद्द झाले तरी देखील नुकसान आहे, कारण की रद्द झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना मार्क मिळतील, पण इतर शिफ्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्क्स मिळणार नाहीत. प्रश्न रद्द झाले, मार्क दिले नाही तरी देखील नुकसान आहे, कारण की प्रश्न जर रद्द झाले तर बाकीच्यांची प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांची आणि तुमची प्रश्नपत्रिका ही कमी प्रश्नांची होईल. तर प्रश्न जर चुकला तर नुकसान विद्यार्थ्यांचं आणि प्रश्न काढणाऱ्यांचं यामध्ये काहीच नुकसान नाही. ते आता बाजूला ठेवूया आपण. महत्त्वाचं काय आहे, सेकंड रिस्पॉन्स शीट लावली, त्यावर देखील उमेदवारांनी आक्षेप घेतले. त्यामुळेच इथे या ठिकाणी पहा, उमेदवारांनी सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार नोंदवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने पुन्हा डबल रिपीट या ठिकाणी ऑब्जेक्शन लिंक 19 फेब्रुवारी 2025 रोजी बृहद मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, हे संकेतस्थळ आहे, या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता, लाईव्ह करण्यात येत आहे. म्हणजे पुन्हा ऑब्जेक्शन घेण्यासाठी या ठिकाणी लाईव्ह करण्यात आलेली आहे सेकंड रिस्पॉन्स शीट. आक्षेपांच्या अनुषंगाने पुनःच्या ऑब्जेक्शन लिंक म्हणजे काय? आक्षेप घेण्यासाठीचा पर्याय या ठिकाणी त्यांनी ओपन करून दिलेला आहे किंवा या ठिकाणी त्यांनी वेबसाईटवर जे आहे ते आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तर आता काय? आता जर तुम्हाला वाटत असेल की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट देखील सुधारित उत्तर तालिका जी पहिली आली होती त्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेतले होते आणि जर तुम्ही नोंदवलेले आक्षेप हे त्या ठिकाणी बदल झालेला नसेल, एखाद्या प्रश्नामध्ये किंवा पर्यायामध्ये आणखीही तुम्हाला चूक आढळून येत असेल, तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर नक्कीच त्या चुका ह्या दुरुस्त केल्या जातील, असं या ठिकाणी BMC कडून सांगण्यात आलेलं आहे. आता त्या सुधारल्या जातात की नाही हे आपल्याला थर्ड आन्सर की आल्यानंतरच समजेल. म्हणून सेकंड आन्सर की म्हणजे फायनल आन्सर की नाही. सेकंड आन्सर कीमध्ये सुद्धा काही चुका राहू शकतात. जसं की BMC लिपिक, ज्याचं पूर्वीचं नाव आताचं त्यांनी नाव बदललेलं आहे त्याचं. पूर्वी नाव त्याचं क्लर्क होतं. तर त्या पदाचं काय झालेलं आहे? त्या पदाचं देखील काही शीटमधले 8 प्रश्न रद्द झालेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप सुद्धा घेतलेले आहेत. आता आक्षेप घेतल्याच्या नंतर जेव्हा केव्हा सुधारित उत्तर तालिका तुम्ही पाहू शकता, सुधारित उत्तर तालिका सुद्धा लाईव्ह करण्यात आली. पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यामध्ये देखील चुका आहेत. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की पुन्हा ऑब्जेक्शनची लिंक ओपन करून देण्यात यावी, तर तुम्ही ईमेल मार्फत त्या ठिकाणी BMCला संपर्क साधू शकता. ज्या काही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे आन्सर शीट जी आहे ती रिस्पॉन्स शीट आपली
त्यामध्ये जर काही चुका असतील तर त्या तुम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ शकता, जेणेकरून त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लिंक ओपन करून देण्यात येईल आणि जे काही प्रश्न चुकीचे आहेत त्यांचे मार्क्स तुमच्या हातातील जाणार नाही. कारण की प्रश्न जरी चुकीचे असले तरी तुमची त्यामध्ये चूक नाही. ती चूक आहे पेपर सेट करणाऱ्यांची आणि पेपर सेट करणारी जी आहे ती प्रायव्हेट कंपनी आहे किंवा बाह्य कंपनी आहे. तर तिच्याबाबतची माहिती आहे BMCला आपल्याला कळवणं गरजेचं आहे. BMCला आपण त्याबद्दल जर माहिती देऊ तर नक्कीच ते तिथे सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्शनची लिंक ओपन करून देतील. कारण की इथे त्यांनी ओपन करून दिलेली आहे. फर्स्ट आन्सर की लागली होती, त्यानंतर ऑब्जेक्शन घेतले. आता सेकंड आन्सर की लागली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतले. म्हणून आता लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे आणि यामध्ये थर्ड आन्सर की लागेल. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये अशी दक्षता या ठिकाणी BFC मार्फत घेण्यात आलेली आहे. तर हा निर्णय त्यांचा स्वागतार्हच आहे. तसंच इतर ज्या परीक्षा आहेत तिथे देखील तुम्हाला जर वाटत असेल की सुधारित उत्तर तालिका किंवा सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये सुद्धा चुका आहे, तर ती तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे की तुम्ही ते विभागाच्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा ज्या काही विभागाची तुम्ही परीक्षा देत असाल त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. कारण की ते स्वतः पेपर काढत नसून या ठिकाणी बाह्य कंपनीमार्फत पेपर काढण्यात येतात आणि बाह्य कंपनीला काय सूचना द्यायच्या हे ते देऊ शकतात. तर पहा मित्रांनो, इथे आपण जी काही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. यावर तुमचं काय मत आहे? पुन्हा आन्सर की लावायला हवी, पुन्हा ऑब्जेक्शनची लिंक ओपन करून द्यायला हवी की नाही, ते देखील तुम्ही कळू शकता. आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार. त्यांनी ओपन करून दिलेली आहे. फर्स्ट आन्सर की लागली होती, त्यानंतर ऑब्जेक्शन घेतले. आता सेकंड आन्सर की लागली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतले. म्हणून आता लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे आणि यामध्ये थर्ड आन्सर की लागेल. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये अशी दक्षता या ठिकाणी BFC मार्फत घेण्यात आलेली आहे. तर हा निर्णय त्यांचा स्वागतार्हच आहे. तसंच इतर ज्या परीक्षा आहेत तिथे देखील तुम्हाला जर वाटत असेल की सुधारित उत्तर तालिका किंवा सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये सुद्धा चुका आहे, तर ती तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे की तुम्ही ते विभागाच्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा ज्या काही विभागाची तुम्ही परीक्षा देत असाल त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. कारण की ते स्वतः पेपर काढत नसून या ठिकाणी बाह्य कंपनीमार्फत पेपर काढण्यात येतात आणि बाह्य कंपनीला काय सूचना द्यायच्या हे ते देऊ शकतात. तर पहा मित्रांनो, इथे आपण जी काही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. यावर तुमचं काय मत आहे? पुन्हा आन्सर की लावायला हवी, पुन्हा ऑब्जेक्शनची लिंक ओपन करून द्यायला हवी की नाही, ते देखील तुम्ही कळू शकता. आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार. त्यांनी ओपन करून दिलेली आहे. फर्स्ट आन्सर की लागली होती, त्यानंतर ऑब्जेक्शन घेतले. आता सेकंड आन्सर की लागली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतले. म्हणून आता लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे आणि यामध्ये थर्ड आन्सर की लागेल. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये अशी दक्षता या ठिकाणी BFC मार्फत घेण्यात आलेली आहे. तर हा निर्णय त्यांचा स्वागतार्हच आहे. तसंच इतर ज्या परीक्षा आहेत तिथे देखील तुम्हाला जर वाटत असेल की सुधारित उत्तर तालिका किंवा सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये सुद्धा चुका आहे, तर ती तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे की तुम्ही ते विभागाच्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा ज्या काही विभागाची तुम्ही परीक्षा देत असाल त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. कारण की ते स्वतः पेपर काढत नसून या ठिकाणी बाह्य कंपनीमार्फत पेपर काढण्यात येतात आणि बाह्य कंपनीला काय सूचना द्यायच्या हे ते देऊ शकतात. तर पहा मित्रांनो, इथे आपण जी काही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. यावर तुमचं काय मत आहे? पुन्हा आन्सर की लावायला हवी, पुन्हा ऑब्जेक्शनची लिंक ओपन करून द्यायला हवी की नाही, ते देखील तुम्ही कळू शकता. आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.